धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। धनगर समाजाच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर आजपासून उपोषण आंदोलनाला सुरुवात होणार आहे। राज्यभरातून हजारो आंदोलक मुंबईकडे रवाना झाले असून एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची प्रमुख मागणी केली जात आहे। सरकारने दिलेली मुदत संपल्यानंतर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे। धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची चिन्ह दिसतात। धनगर समाजाच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर आजपासून उपोषण आंदोलनाला सुरुवात करण्यात येणार आहे। या आंदोलनासाठी राज्यभरातील विविध भागातून हजारो आंदोलक मुंबईच्या दिशेने रवाना झाले। आंदोलनकर्त्यांनी प्रमुख मागणी म्हणजे धनगर समाजाला अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी। सरकारकडून याबाबत निर्णय घेण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जाते। दरम्यान मागणी मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही धनगर समाजाच्या नेत्यांनी दिलाय। त्यामुळे येत्या काळात धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला। राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते।